नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपल्या आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचा तडकता फडकता टॉपिक म्हणजे आज आपल्याला कमोडिटी ट्रेडिंग बद्दल माहिती घ्यायची आणि त्याच्याशी संबंधित काही स्ट्रॅटेजीज किंवा काही सेटअप जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आपल्या सर्वांना माहिती की माझा स्ट्रॅटेजी नावाच्या शब्दावर जो आहे तो विश्वास नाहीये. कारण स्ट्रॅटेजी सगळ्यांची वेगवेगळी असते. कोणीही कोणाची स्ट्रॅटेजी घेऊन ट्रेड करू शकत नाहीत. फक्त तुम्ही त्याच्या मागे लॉजिक समजून त्याला एक चांगलं तुमच्या पद्धतीने डेव्हलप करून ट्रेड करू शकता. ठीक आहे, ज्या गोष्टी माझ्यासाठी काम करतात त्या गरजेचं नाही की तुमच्यासाठी पण काम करत असाव्यात. ओके, सो राईट, आपल्याकडे काही मंडळी आपल्या ऍपवरून जॉईन झाली आणि काही मंडळी आपल्या युट्यूबवरून देखील जॉईन झालेली आहे. दोघांचं मी स्वागत करतो. तर मंडळी लक्षात घ्या, आज आपल्याला कमोडिटी बद्दल माहिती घ्यायची. पहिले थोडीशी माहिती घेऊया, त्याच्यानंतर ट्रेडिंग बद्दल जरा माहिती घेऊया. राईट, म्हणजे पहिले तर बेसिक समजून घेऊया की टायमिंग काय असला पाहिजे, कुठले कुठले फॅक्टर जे आहेत ते कमोडिटी ट्रेडिंगला अफेक्ट करतात. राईट, त्याच्यानंतर सेकंड म्हणजे कुठल्या स्क्रिप्टवर ट्रेड करायला पाहिजे आणि त्या स्क्रिप्टचा टायमिंग काय आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. थर्ड, आपल्याला बघायचंय की सर मी पोझिशनल ट्रेड कसे घेऊ शकतो. ओके, मी पोझिशनल ट्रेड किंवा इंट्राडे ट्रेड कसे घेऊ शकतो, इंट्राडे ट्रेड कसे घेऊ शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला स्कॅल्पिंग साठी सुद्धा ह्याला काय करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे. म्हणजे स्कॅल्पिंग, कमोडिटी ट्रेडिंग मध्ये स्कॅल्पिंग कशी होते ते सुद्धा आपल्याला काय करायचंय, बघायचं आहे. सो आज आपल्याला एवढं मोठं टॉपिक जे आहे ते समजून घ्यायचे. सो सेशन मोठं होईल, त्यामुळे कृपया करून व्यवस्थितशीर एका जागेवर बसा, ज्या गोष्टी सांगतोय त्या नोट डाऊन करा आणि एकदम कॉन्सन्ट्रेशन इकडे स्क्रीनवर तुमचं मला पाहिजे. ओके, कारण एक एक गोष्ट महत्वाची, अर्धवट नॉलेज तुम्हाला घातक आहे. राईट, चलो बढिया, चालू करूया. मग लक्षात घ्या, कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे बेसिकली काय, तर जे आपण दररोजच्या साध्या भाषेमध्ये जर समजायचं झालं तर जे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टीचा आपण वापर करून आपलं आयुष्य चांगलं करतो, तर त्या गोष्टींना आपण काय म्हणतो, बेसिकली कमोडिटी म्हणतो. राईट, तर कमोडिटी काय काय असू शकते, खाण्याचे पदार्थ असू शकतात का, हो सर, खाण्याचे पदार्थांना सुद्धा कमोडिटी म्हणतात. मग सर जे लोखंड आहे वगैरे वगैरे त्यांना पण आम्ही कमोडिटी म्हणायचं का, तर हो सर, 100% तुम्ही त्याला कमोडिटी म्हणू शकता. सर आमच्याकडे गायी आहेत, सर आमच्याकडे बैल आहेत, सर आमच्याकडे मासे आहेत, आम्ही मासे पाळतो, किंवा तुमच्याकडे कुठलेही जनावर आहेत, सर त्यांना पण कमोडिटी म्हणायचं का, तर हो मंडळी, त्यांना पण आपल्याला काय करायचं, कमोडिटी म्हणायचं आहे. सो लक्षात घ्या, कमोडिटी टर्मिनॉलॉजी खूप मोठी आहे. कमोडिटी टर्मिनॉलॉजी ही खूप मोठी आहे. कमोडिटीमध्ये सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात. ठीक आहे, त्याचे ऍग्रिकल्चरशी संबंधित असू द्या किंवा तुमच्या बिझनेसशी संबंधित असू द्या, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं म्हणजे कनेक्टेड आहेत. राईट, कुठलीच गोष्ट अशी नाही की जी कमोडिटीमध्ये घेतल्या जात नाही. ओके, म्हणजे मेटल, तुमचे जनावर, सगळ्याच पद्धतीचे जे काही कमोडिटी आहेत त्या तुम्हाला इथं बघायला मिळतात. मग सर स्टॉक मार्केटमध्ये ह्या कमोडिटीचं ट्रेडिंग होतं का, आम्ही तर ऐकलं होतं फक्त सर स्टॉक मार्केटमध्ये फक्त शेअर्सची देवाणघेवाण होते. तर मंडळी लक्षात घ्या, आपलं स्टॉक मार्केट खूप मोठं आहे. आपल्या स्टॉक मार्केटमध्ये कमोडिटीची पण ट्रेडिंग होते, कमोडिटी पण ट्रेड होतात. त्यासोबतच आपल्या मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केट सुद्धा आहे. आपल्या मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, तर फॉरेक्स म्हणजे फॉरेन आणि EX म्हणजे काय, तर एक्सचेंज. म्हणजे जे आपण बघत नाहीत काय, आज $1 80 झाला, 85 झाला, 83 झाला, 82 झाला, हे कसं लक्षात येतं सर, कारण त्याच्यामध्ये देवाणघेवाण झाल्याशिवाय त्याचा प्राइस कसा डिसाईड होईल, तर ह्याच देवाणघेवाणीला आपण काय म्हणतो, फॉरेक्स मार्केट म्हणजे करन्सी मार्केट पण बरेच जण म्हणतात त्याला. राईट, तर एकंदरीत आपल्या स्टॉक मार्केटमध्ये खूप गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेड केल्या जातात. मग सर आम्हाला प्रश्न पडतो, सर आमच्याकडे जी गाय आहे तिची पण ट्रेडिंग होते का मार्केटमध्ये, तर नाही. लक्षात घ्या, काही स्पेसिफिक गोष्टी आहेत त्यांचीच मार्केटमध्ये ट्रेडिंग होते. राईट, पण मोठ्या प्रमाणात होते. सर आमच्या शेतामध्ये सर कापूस जो आहे, ओके, कापूस जो आहे तो पिकवला जातो, सर कापसाची ट्रेडिंग होते का, तर हो होते. स्टॉक मार्केटमध्ये कापसाची ट्रेडिंग होते. सर आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जातं सर, तर त्या पेट्रोलची ट्रेडिंग होते का, हो होते. सर आमच्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मेटलमध्ये आहेत, मेटलच्या आहेत, तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग होते का, होते. सर आमच्याकडे काही ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिंग होते का, तर होते. लक्षात घ्या, खूप गोष्टी आहेत त्या मार्केटमध्ये ट्रेडिंग होते. पण लक्षात घ्या, एवढं कमोडिटी मी तुम्हाला पहिलेच म्हणलं की कमोडिटी जी फील्ड आहे ती अशी बोटावर मोजण्यासारखे शेअर्स नाही आहेत त्याच्यामध्ये. राईट, म्हणजे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खूप स्क्रिप्ट आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला काय भेटतं, वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेडिंग चार्ट भेटतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसिफिक टाईपच्या ट्रेडिंग्स असतात, त्या आपल्याला तिथं करायच्या असतात. ओके, तर मग सर प्रश्न पडतो, सर आम्ही कुठं ट्रेड करायला पाहिजे, कुठली कमोडिटी चांगली आहे, कुठे चार्ट बघायचे, कुठल्या टाइम फ्रेमवर बघायचे, सगळ्या गोष्टी आरामात डिटेलमध्ये सांगतो, काळजी करू नका. राईट, बघा, पहिली गोष्ट, तर मार्केटमध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला कमोडिटीला ट्रेड करायचं आहे, तुम्हाला काय बघायचं, तर त्या कमोडिटीमध्ये तुम्हाला काय पाहिजे, व्हॉल्यूम पाहिजे. बघा लक्षात घ्या, मार्केटमध्ये हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. कारण ह्या फॅक्टरला जर तुम्ही निग्लेक्ट केलं, या फॅक्टरला
जर तुम्ही निग्लेक्ट केलं तर तुमची बेहाल होऊन जातील. म्हणजे काय होईल, तुम्ही घेता एखादी गोष्ट 100 रुपयाला आणि ती गोष्ट तुम्हाला 102 ला विकायला खूप दिवस लागतील, कारण कोणता तरी व्यक्ती 102 ला ती वस्तू घ्यायला तयार असेल तेव्हाच तुम्ही त्या पुढच्याला विकणार आहेत, राईट. म्हणजे तिथे जर फ्रिक्वेंटली देवाणघेवाण होत असेल, जास्त लोकांचा त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टमध्ये जर इंटरेस्ट असेल, तर तिथे मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते. देवाणघेवाण झाली की मंडळी तिथे आपल्याला काय भेटतात, व्हॉल्यूम चांगला भेटतो. तिथे काय भेटतो आपल्याला, व्हॉल्यूम चांगला भेटतो. मग प्रश्न पडतो, सर व्हॉल्यूम चांगला भेटल्यावर काय होतं, तर लक्षात घ्या, तुम्ही ज्या प्राइसला बाय करायचं आहे तुम्हाला, लेट से तुम्हाला एखादी कमोडिटी आहे, एखादी तुमची कमोडिटी आहे, तुम्हाला 50 रुपयाला बाय करायची, तुम्हाला काय करायची, 50 रुपयाला बाय करायची, तर करू शकता का, डेफिनेटली तुम्ही करू शकता. डेफिनेटली तुम्ही 50 रुपयाला करू शकता. तुम्ही ठरवली की बाबा मला 50 रुपयाला पाहिजे ते, मग आता 50 रुपयाला कोणी विकणार आलं तर तुम्ही काय करणार, ती कमोडिटी घेणार. बघा मार्केटमध्ये काय की दोन सायकोलॉजी काम करतात. एकाला वाटतं की इथून मार्केट वर जाईल आणि दुसऱ्याला वाटतं की इथून मार्केट खाली येईल. त्यामुळे हा काय करतो, हा विकतो मार्केटला. हा काय करतो, मार्केटमध्ये जे काय त्याच्याकडे प्रोडक्ट आहे त्याला विकतो, आणि हा काय करतो, खरेदी करतो. हा काय करतो, खरेदी करतो. ओके. आणि मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये ह्या दोघांच्या डोक्यांचा जो संघर्ष आहे तो चालू होतो आणि ह्याच्यापैकी कोणीतरी एक जिंकतो, याच्यापैकी कोणीतरी एक जिंकतो. बघा तुम्ही एखादी वस्तू घ्यायला गेलात, का घेतात तुम्ही, कारण पुढचं तुम्हाला कोणीतरी विकतोय त्याच्यामुळे तुम्ही ती वस्तू घेतात. ओके. जर पुढे विकणारच नसेल तर तुम्ही काय घेणार आहे, राईट. तर त्याच्यामुळे आपल्याला विकणारा पण आणि घेणारा पण यांचं काय पाहिजे, खूप जास्त व्हॉल्यूम पाहिजे, खूप जास्त संख्या पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपल्याला व्यवस्थिशीर मार्केटमध्ये काय भेटेल की प्रत्येक प्राइसला कोणीतरी विकणार आहे, कोणीतरी घेणार आहे. त्यामुळे आपल्याला अडचण होत नाही. बऱ्याच वेळेस कमोडिटीमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे हा, लक्षात घ्या. ओके. कमोडिटी ट्रेडिंगमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे, तर तुम्हाला प्राइस मध्ये डिफरन्स दिसतो, म्हणजे बाय आणि सेल या दोन्ही प्राइस मध्ये काय दिसतो, डिफरन्स दिसतो. ओके. आणि बऱ्याच जणांचं इथंच तर म्हणजे काय म्हणतात प्रॉब्लेम येतो यांना. ओके. बघा लक्षात घ्या, डिफरन्स क्रिएट झाला. ओके. आणि तुम्ही जर म्हणलात की अरे मला मार्केट ऑर्डर तुम्ही जर तिथं पंच केली. ओके. मार्केट ऑर्डर म्हणजे काय, तर जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये कमोडिटी ट्रेड करायला जातो तेव्हा आपल्याला विविध टाईपच्या ऑर्डर टाकायचे असतात. आता हे एंजलचं हे आहे माझं वेब आहे, तर मी तुम्हाला इथे दाखवतो. लेट्स से आपण काय करूया, क्रूड ऑइल घेऊया. ओके. क्रूड ऑइल. ओके. आता बघा क्रूड ऑइल आहे, क्रूड ऑइलला मी काय करतो, क्रूड ऑइलचा एफ&ओ बघतो. ओके. राईट. चलो. तर सप्टेंबर, हा. आता बघा क्रूड ऑइलचा हा इथे काहीतरी माझ्याकडे जो आहे राईट. हा. क्रूड ऑइलचा काय रेट चालू आहे, 6,000 समथिंग चालू आहे ना. तर मी काय करतो, 6,000 जवळचा घेतो, म्हणजे आपल्याला तिथे दिसेल क्रूड ऑइल 6,100. ओके. सी. ओके. आता बघा इथे ही जी कमोडिटी आहे ही आपल्याला इथे दिसत आहे, ह्याचा जो चार्ट आहे तो आपल्याला दिसत आहे. बघा आपल्याला ट्रेडिंग करायची, ट्रेडिंगसाठी काहीतरी आपल्याकडे पाहिजे नॉलेज, सो दॅट आपण त्याच्यावर ट्रेड करू शकतो. आपण त्याचा अभ्यास करून आपण एक निष्कर्ष काढून मग त्याच्यावर ट्रेड करू शकतो. आंधळ्यासारखं आपण ट्रेड करू शकतो का मार्केटमध्ये, जर तुम्ही करत असाल. ओके. तुम्ही डायरेक्ट मार्केटला ओपन झाल्या त्याच्यामध्ये बाय किंवा सेल करत असाल, म्हणजे तुम्ही बाय आणि सेल काय करणार आहेत, तुम्ही जर अशा पद्धतीची ट्रेडिंग करतायत तर 100% तुम्हाला माहिती की वर जाताना सी घ्यायचा आणि खाली येताना पी घ्यायचा. तुम्हाला एवढंच माहिती, याच्या पुढे माहिती नाहीये असं मी समजतो. कारण ज्या माणसाला बेसिक नॉलेज असतं त्याला हेच शिकवलं जातं की मार्केट वर जाताना सी घ्यायचं, मार्केट खाली येताना पी घ्यायचं. आणि हे जर करून जर मार्केटमध्ये पैसे कमवता आले असते तर सगळ्यांनी हे केलं असतं, कोणी मार्केटमध्ये जास्त डोकं घातलं नसतं. आलं लक्षात. तर हे माहिती पाहिजे तुम्हाला. आता बघा एक रॅन्डमली कुठला तरी चार्ट ओपन केलाय, त्याचा आता आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा आहे. विदाऊट अभ्यास जर आपण ट्रेड घेतो तर आपण कुठेतरी त्याच्यामध्ये चूक करतोय, हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आता बघा लक्ष द्या, मार्केटमध्ये इथे मी जर बाय करायला गेलो. ओके. इथे मी जर बाय करायला गेलो, मला इथे मार्केट डेप्थ हा बघा. ओके. आता इथे बघा, इथे मी काय केले, मार्केट डेप्थ ओपन केली. इथे मी काय केली, मार्केटची डेप्थ जी आहे ती इथे ओपन केली आहे. ओके. मी तुम्हाला एक मिनिट पेननी लिहून दाखवतोय, त्यामुळे तुम्हाला एक व्यवस्थित अजून आयडिया मिळेल. ओके. बघा. ओके. बढिया. आता लक्ष द्या. ओके. बघा इथे काय आहे, इथे तुम्हाला बाय प्राइस दिसत आहे, इथे तुम्हाला सेल प्राइस दिसत आहे, राईट. इथे बाय प्राइस किती रुपयाला आहे, 180, आणि सेल प्राइस किती आहे, 185. मी हेच सांगू लागलो तुम्हाला की जेव्हा बाय प्राइस आणि सेल प्राइस मध्ये डिफरन्स क्रिएट होतो तर या डिफरन्समुळे आपला जो माल आहे तो पर्टिक्युलर प्राइसला विकल्या जात नाही, तो पर्टिक्युलर प्राइसला विकल्या जात नाही. आता तुम्ही जर हे सेशन बघायलात, हे सेशन करायलात, तर ऍटलिस्ट तुमच्याकडे एवढं नॉलेज तर असेल
की मार्केटमध्ये मार्केट ऑर्डर काय असतात आणि लिमिट ऑर्डर काय असतात हे तुम्हाला समजत असेल असं मी कन्सिडर करतो. जर माहिती नसेल तर मंडळी काहीच नाही, आपल्या युट्यूब चॅनलवर यायचं. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव ट्रेड विथ द्रोणाचार्य मराठी आहे. याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळ्या बेसिक पासून तुम्हाला सगळं शिकायला मिळेल. इथे काय बेसिक पासून सर्व काही शिकायला मिळेल. तुम्हाला फक्त टाइम इन्व्हेस्ट करायचा, बाकी तुम्हाला इथे काही करायचं नाही. ओके, इथे आपण बघा जे आहे एक सेशन स्पेशली कंडक्ट केलं होतं. ओके, जे तुम्हाला व्यवस्थितशीर माहिती देईल की इथं याच्यामध्ये स्टॉप लॉस ऑर्डर, लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर, बास्केट ऑर्डर काय असतात हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. 8 महिन्यापूर्वी सेशन घेतलेले, जाऊन फक्त तुम्हाला ते सेशन बघायचं आहे. व्यवस्थितशीर थंबनेल बघून घ्या आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्हाला काय करायचं हे व्हिडिओ बघायचा आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर काय असते ती मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले, तुम्हाला तिथं अजून व्यवस्थितशीर समजून येईल. ओके, आता बघा इथे 180 आणि घेणारा कितीला 180 ला तयार आहे आणि विकणारा कितीला 185 ला तयार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी 5 पॉईंटचा काय आला डिफरन्स आलाय. 5 पॉईंटचा काय आलाय डिफरन्स आलाय. मग प्रश्न पडतो सर की आता आम्ही जर इथे मार्केट ऑर्डर पंच केली, म्हणजे मार्केटमध्ये जो रेट चालू आहे त्याच रेटला आम्ही जर हा कमोडिटीचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे, जो काही कॉल किंवा पुटचा आहे तो घेतला तर काय होईल सर? तर लक्षात घ्या, जो काय हायेस्ट सेलिंग प्राइस आहे म्हणजे 185 ची प्राइस, त्या प्राइसला तुम्हाला तो मिळेल. त्या प्राइसला काय मिळेल? तो तुम्हाला मिळेल. पण इथे प्राइस काय तुम्हाला दिसतीये? मार्केटची सध्या प्राइस काय चालू आहे? मार्केटची काय प्राइस चालू आहे सध्या? मार्केटची प्राइस चालू आहे 185. ओके, आता लक्ष द्या, मार्केटमध्ये आपल्याला इथं 180 दिसायले आणि इथं 185 दिसायले. ओके, सो एक हायर प्राइसला तुम्हाला तिथं काय दिसेल? तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होत झालेली दिसेल. बऱ्याच वेळेस काय होतं, आता मार्केट बंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्राइस जी आहे ती स्टेबल झालेली दिसत आहे. हे दिसत नाही, युजली दिसत नाही. ओके, इथे तुम्हाला 182, 183 प्राइस दिसते आणि आपण तिथे काय करतो? पटकन मार्केट ऑर्डर पंच करतो. आपल्याला वाटतं की 182, 183 ला ती ऑर्डर घेऊन जाईल. ओके, म्हणजे आपल्याला तिथं भेटून जाईल, तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो आपल्याला भेटून जाईल. पण आपण तिथं बघत नाहीत की नेमकी मार्केटमध्ये डेप्थ किती आहे. मार्केटमध्ये डेप्थ किती आहे? डेप्थ म्हणजे घेणारा आणि विकणारा यांची परिस्थिती काय, ह्या परिस्थितीला आपण न बघता काय करतो? ट्रेड टाकून देतो आणि मग आपल्याला 102, 103 ला आपल्याला दिसणारा ट्रेड आहे तो आपल्याला कुठेतरी 190 ला दिसतो, 195 ला दिसतो आणि ट्रेड घेतल्या घेतल्या आपल्याला काय दिसतो? तिथं लॉस दिसायला चालू होतो. आपल्याला काय होतं? तिथं लॉस दिसायला चालू होतो आणि मंडळी तिथंच कुठेतरी मार्केटमध्ये आपण हारतो. आता हे परिस्थिती का निर्माण होते? कारण इथे व्हॉल्यूम नाहीये. कारण इथे काय नाहीये? व्हॉल्यूम नाहीये. जर घेणारा आणि विकणारे ह्यांच्यामध्ये जर आपल्याला डिफरन्स दिसत असेल तर लक्षात घ्या मंडळी, इथे व्हॉल्यूम कमी आहे. इथे काय? व्हॉल्यूम कमी, म्हणजे घेणारा आणि विकणारा या दोघांची संख्या जी आहे ती इथे सध्या काय आहे? कमी आपल्याला दिसत आहे. ओके, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक कॉन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला सांगितली. राईट, मग आता सर प्रश्न पडतो, सर कमोडिटीमध्ये व्हॉल्यूम कोणत्या कोणत्या आहे आणि कधी येतं? लक्षात घ्या, ज्या पॉप्युलर कमोडिटीज आहेत त्याच्यामध्येच ट्रेड करा. त्याच्यामध्येच काय करा? ट्रेड करा. कुठल्याही कमोडिटीमध्ये ट्रेड करू नका. भेटतात तुम्हाला खूप कमोडिटीमध्ये ट्रेड करता येतं, बट तुम्हाला मार्केटमध्ये ज्या पॉप्युलर कमोडिटीज आहेत त्याच्यामध्येच ट्रेड करायचं आहे. मग पॉप्युलर कमोडिटी कुठल्या आहेत सर? सांगतो, काळजी करू नका. पहिला आहे क्रूड ऑइल. पहिला काय आहे? क्रूड ऑइल. सेकंड आहे, कारण बघा जर व्हॉल्यूम नसेल तर चार्ट पण येणार नाही तुम्हाला. इथं जो व्यवस्थितशीर जो चार्ट दिसत आहे ना असा, ओके राईट, इथे जो असा तुम्हाला चार्ट दिसत आहे, हे कॅन्डल दिसत आहेत व्यवस्थितशीर, तर हा चार्ट पण दिसणार नाही तुम्हाला. ओके, का दिसणार नाही? कारण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण व्हॉल्यूम नाहीये. ओके, व्हॉल्यूम नाही तर कॅन्डल कशा बनतील बरं? व्हॉल्यूम नाही तर कॅन्डल कशा बनतील? मी तुम्हाला एक हे दाखवतो, थांबा. कपास. ओके, आता कपास म्हणजे काय? तर ज्याला इंग्रजी थोडी बहुत माहिती असेल तर कपास म्हणजे कापूस आपण म्हणतो त्याला. ओके, कपास म्हणजे काय? कापूस. आता मला सांगा, कपासचा तुम्हाला चार्ट दिसायला का? ओके, कापसाचे मी तुम्हाला म्हणलं मार्केटमध्ये ट्रेडिंग होते, पण तुम्हाला इथे चार्ट दिसायला का? काहीच दिसणार नाही, कारण ह्याच्यामध्ये जी ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये लोकांना इंटरेस्टच नाही. घेणारा इथं दिसत नाही, विकणारा इथं दिसत नाही. आपल्याला घेणाराही दिसत नाही आणि विकणारा दिसत नाही. ओके, मी जर मोठ्या टाइम फ्रेमवर गेलो तर तुम्हाला थोडं बहुत अजून एक आयडिया भेटेल. बघा, मोठ्या टाइम फ्रेमवर पण आपल्याला तिथं कॅन्डल दिसत नाहीत. ओके, कॅन्डल कधी बनतात? जेव्हा प्राइस मध्ये फ्लक्च्युएशन होतं. प्राइस मध्ये कधी फ्लक्च्युएशन होतं? जेव्हा घेणारे आणि विकणारे मार्केटमध्ये आपल्याला दिसतात. घेणारे आणि विकणारे मार्केटमध्ये असतात तेव्हा आपल्याला प्राइस मध्ये फ्लक्च्युएशन दिसतं. आपण काय करतो? आपण फक्त बघतो की अरे ह्याची न्यूज आली मग घेऊन टाका. आपण हे बघत नाहीत की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे का नाही. तसं नाही करायचं. बऱ्याच शेअर्समध्ये सुद्धा, स्टॉक मार्केटमध्ये जे शेअर्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा व्हॉल्यूम नसतं आणि आपण काय करतो? अचानक कुठली तरी न्यूज ऐकतो, कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी बघतो आणि पटकन घेऊन टाकतो. आपण त्याच्यावर रिसर्चच करत नाही. ओके, आणि कुठेतरी मग घेतल्यानंतर मग डोक्याला हात लावून बसतो, अरे यार घ्यायला पाहिजे होतं. बघा, ही संकल्पना आहे ना, ही मार्केटची बेसिक संकल्पना आहे, ही तुम्हाला माहिती पाहिजे. आलं लक्षात? ओके, जे काय डाऊट आहे ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला टाकू शकता. राईट, चलो बढिया. पहिली कमोडिटी कुठली आहे? क्रूड ऑइल. दुसरी कमोडिटी कुठली आहे? नॅचरल गॅस. दुसरी कुठली आहे? नॅचरल गॅस. तिसरी कमोडिटी आहे सिल्वर MIC.
सिल्वर MIC. ओके राईट. चौथी कमोडिटी कुठली आहे? चौथी कमोडिटी आहे गोल्ड. पाचवी कमोडिटी कुठली आहे? गोल्ड पिटेल. गोल्ड पिटेल नावाची एक कमोडिटी आहे. तर ती बेसिकली ह्या 5 कमोडिटीमध्ये तुम्हाला खूप छान व्हॉल्यूम मिळेल आणि ह्या खूप छान व्हॉल्यूम मध्येच तुम्ही काय करू शकता, छान पद्धतीने ट्रेड करू शकता. खास करून मी तुम्हाला सांगतो, सिल्वर MIC वर मागे एक सेशन घेतलेले, सिल्वर MIC वर मी मागे एक सेशन घेतलेले, तुम्ही जाऊन ते नक्की व्हिडिओ बघा. बघा, कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. ओके, याचं बघा थंबनेल काय आहे, 10,000 रुपयामध्ये कमोडिटी ट्रेडिंग. ओके, कारण ह्याला खूप कमी पैसे लागतात. एक मात्र अशी कमोडिटी आहे सिल्वर MIC जिला आपल्याला खूप कमी पैसे लागतात ट्रेड करण्यासाठी. राईट. नॅचरल गॅस असू द्या, कमोडिटी क्रूड ऑइल असू द्या, गोल्ड असू द्या, गोल्ड पिटल असू द्या, तुम्हाला एक ऑन अन ॲव्हरेज 25 ते 30,000 रुपये मिनिमम कॅपिटल तुम्हाला इथं रिक्वायर्ड असतं. ओके, बट तुम्ही जेव्हा सिल्वर MIC वर ट्रेड करता तेव्हा तुम्हाला 10,000 कॅपिटल मोर दॅन इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. आणि ज्या पद्धतीने एखादा स्टॉक काम करतो त्याच पद्धतीनं सिल्वर MIC पण काम करतं. सिल्वर MIC मध्ये कॉल आणि पुटचा जो काही घोळ आहे तो नाहीये. ओके, म्हणजे आता बाकीचे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्यामध्ये कॉल पुटचा जो घोळ आहे तो पण आपल्याला बघायला मिळतो. कॉल आणि पुटचा जो आहे घोळ आपल्याला बघायला मिळतो. ओके, ज्यांना माहिती ते वेल अँड गुड, नाही माहिती काळजी करू नका, तुम्ही सिल्वर MIC वर तुम्ही ट्रेड करू शकता. आता मी ते पण सांगणार आहे, कॉल पुट काय असतं काय नाही, कधी ट्रेड घ्यायचं, कसं ट्रेड करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. राईट. बघा, आता प्रश्न पडतो, सर मी ट्रेड कसं करायचं? तर लक्षात घ्या, मार्केटमध्ये पहिली तर गोष्ट टायमिंग लक्षात घ्या. व्हॉल्यूम येण्याची पर्टिक्युलर टायमिंग आहे. मी तुम्हाला सांगितलं की व्हॉल्यूम पॉप्युलर जे आहेत कमोडिटी त्याच्यामध्ये येतं. मग टायमिंग काय सर? टायमिंग काय? तर लक्षात घ्या, व्हॉल्यूम यायचा टायमिंग, आपलं मार्केट बंद होतं 3:30 वाजता. आपलं मार्केट बंद होतं 3:30 वाजता. 3:30 ते 4:30 मध्ये छोटी मोठी मुवमेंट येते, पण ऍक्च्युअली मार्केटमध्ये जे व्हॉल्यूम येतं 4:30 ते 6 यांच्या पासून पुढं मग रात्री 11 वाजेपर्यंत असतं. पुढे रात्री 11 वाजेपर्यंत असतं. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, सर कमोडिटी मार्केटचा टायमिंग काय? तर सकाळी 9 ते रात्री 11. सकाळी 9 ते रात्री 11. पण बेसिकली त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कधी येतं? तर संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत. म्हणजे तुमच्यामध्ये जी जॉब प्रोफेशनवाली मंडळी आहेत त्यांना बऱ्याच जणांना वाटतं की सर आम्हाला टाइम नाहीये ट्रेड करण्यासाठी, कधी करावं, काय करावं? तर मंडळी, तुमच्यासाठी कमोडिटी जो आहे तो बेस्ट ऑप्शन आहे. ओके, तुम्हाला बँक निफ्टी सारखंच इथे पद्धतशीर काय करता येतात, ट्रेड करता येतात. आलं लक्षात? जो खरा व्हॉल्यूम येणार आहे, जो मार्केटमध्ये खरा व्हॉल्यूम येणार आहे कमोडिटी मार्केटमध्ये, तो संध्याकाळी 4:30 नंतर येतो. कारण फॉरेन मार्केट सुद्धा तुम्हाला ओपन झालेले दिसतात 4:30 ते 6 मध्ये. त्यामुळे फॉरेनचं सुद्धा काय येतं आपल्याला व्हॉल्यूम बघायला मिळतं आणि फॉरेनचं व्हॉल्यूम आल्यामुळे तिथे देवाणघेवाण होते आणि एक चांगली मुवमेंट जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. बघा, लक्ष द्या, क्रूड ऑइल, आता माझी जी फेवरेट कमोडिटी आहे ती क्रूड ऑइल आहे. कोणती आहे? क्रूड ऑइल. आणि मी नॅचरल गॅस दोन्हीमध्येच ट्रेड करतो. तर क्रूड ऑइलचं मी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन सांगतो. मी तुमचं कमोडिटी क्रूड ऑइलमध्ये दररोज, कमोडिटीमध्ये दररोज, म्हणजे जर मार्केट 20 दिवस आहे तर मिनिमम 15 ते 17 दिवस, 15 ते 17 दिवस महिन्यातले, बरं का, महिन्यात जर 20 दिवस मार्केट ओपन आहे तर 15 ते 17 दिवस कमीत कमी मला संध्याकाळी 6 नंतर एक युनिडायरेक्शनल रॅली मिळते. एक काय भेटते? एकाच दिशेने काय भेटते? एक मोठी रॅली मिळते. ओके, 15 ते 17 दिवस. मी बघा किती म्हणतोय, 15 ते 17 दिवस. मी मार्केटमध्ये काहीच कोणत्याच गोष्टीचं छाती ठोक गॅरंटी घेत नाही, पण मी ह्याला सांगतोय तुम्हाला की लक्षात घ्या, 15 ते 17 दिवस तुम्हाला मार्केटमध्ये एक युनिडायरेक्शनल रॅली मिळणार. युनिडायरेक्शनल रॅली मिळणार. मी तुम्हाला दाखवतो, सेशन ब्रेक ओपन करतो एकदा. ओके, म्हणजे ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल. ओके, बघा, मार्केटमध्ये 6 वाजेपर्यंत काहीच दिसणार नाही तुम्हाला. ओके, 5, 5:30, बघा 3:30 वाजता मार्केट इथं कुठेतरी होतं. त्याच्यानंतर मार्केट 4:30च्या आसपास इथं कुठेतरी होतं. त्याच्यानंतर लगेच इकडे युनिडायरेक्शनल रॅली. ओके, त्याच्यानंतर सर हे बघा, या दिवशी इथे एक रॅली. ओके, त्याच्यानंतर सर हे बघा, इथे एक रॅली. ओके, ह्या दिवशी तर मार्केट म्हणजे जबरदस्तच होतं, बुलिश 3-4 रॅल्या भेटल्या होत्या. ओके, राईट. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला 100% काय भेटणार? एक रॅली भेटणार. ओके, ज्याच्यामध्ये तुमचा चांगला जो आहे तो पैसा बनणार, चांगला जो आहे तो पैसा बनणार. निफ्टी बँक निफ्टीमध्ये तसं नाही. निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय विषय माहिती आहे का? निफ्टी बँक निफ्टीमध्ये मुवमेंट आली तर आली, नाही तर मार्केट मोस्ट ऑफ द टाइम वोलाटाईल राहतं. मार्केट मोस्ट ऑफ द टाइम काय राहतं? वोलाटाईल राहतं. वोलाटाईल राहिल्यामुळे आपल्याला वाटतं की अरे मला पैसा भेटू शकतो, मी ट्रेड करायला पाहिजे, आणि आपण तिथं आपल्या एक्सपेक्टेशनसाठी काय करतो? ट्रेड करतो, आणि आपल्याला तिथं काहीच प्रॉफिट भेटत नाही. ओके, बघा, मी आतापर्यंत जेवढे चार्ट ओपन केलेत तेवढ्या चार्टमध्ये मी गोल करत चाललोय. काय गोल करत चाललोय? तर ही रॅली आहेत, या रॅलीज आहेत. ओके, ह्या रॅलीज आपल्याला इथं बघायला मिळतात. ओके, म्हणजे असा एक पण चार्ट नाही मला आतापर्यंत आठवतोय की ज्याच्यामध्ये, इथे बघा, इथे नाहीये तेवढी खास रॅली नाहीये. या रॅलीमध्ये मी पण ट्राय केलं होतं ट्रेड घेण्याचं, पण तेवढं काय मला खास मुवमेंट इथं जाणवली नाही. ओके, राईट. त्याच्यामुळे सांगतो मी तुम्हाला. ओके, बघा, इथे कॅन्डलच बनत नाहीत. इथे काय होत नाही? कॅन्डल बनत नाहीत. का बनत नाहीयेत? लक्षात घ्या, कॅन्डल बनण्यामागचं कारण असतं व्हॉल्यूम. इथं व्हॉल्यूम कमी आहे. व्हॉल्यूम कमी, कॅन्डल नाहीत. व्हॉल्यूम कमी, अशा किडक्या कॅन्डल दिसतात. आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात बघा, किडक्या कॅन्डल्स. ओके,
तर किडका फळ असतं, तर त्याप्रमाणे किडक कॅन्डल आहे ह्या काय किडक्या कॅन्डल आहे. हे बघा इथं किती छान भरीव कॅन्डल आहे, इथे एक चांगली मुवमेंट पण आपल्याला बघायला भेटते आणि युनिडायरेक्शनल भेटते बरं का. त्याच्यामध्ये काही मार्केट कुठं थांबत नाही, काय नाही, दन 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 एकाच दिशेनं कॅन्डल जे आहे त्या बनायला चालू करतं मार्केट. ओके राईट, चलो बढिया. हे तुम्हाला माहिती पाहिजे. माझं एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगितलं क्रूड ऑइल बद्दल. ओके, आता मग प्रश्न पडतो, सर आम्हाला टायमिंग कळाला, आम्हाला कुठल्या कमोडिटीमध्ये ट्रेड करायचं, मग आता ट्रेड कसं करायचं. तर लक्षात घ्या, आपल्याकडे कुठल्याही जी कमोडिटीज आहेत त्यांना ट्रेड करण्यामागे आपल्याला दोन पद्धतीने आपण काय करू शकतो, त्यांच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. पहिली पद्धत आहे फ्युचर्स. त्या कमोडिटीचा काय करू शकतो, फ्युचर बाय करून त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. सेकंड, आपण त्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेड करू शकतो. पण लक्षात घ्या, मोस्ट ऑफ म्हणजे काही काही कमोडिटीज आहेत त्यांच्यामध्ये ऑप्शन अवेलेबलच नाही. ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते अवेलेबल नाही. बऱ्याच जणांना एक लक्षात येत नसेल की ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. तर लक्षात घ्या, हे जे सीईपी म्हणतो ना आपण, तर हे बेसिकली ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट असतात. तर ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते मोस्ट ऑफ म्हणजे बऱ्याच काही कमोडिटीज मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. पण 100% आपल्याला तिथं फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट बघायला मिळतो. 100% प्रत्येक कमोडिटीमध्ये फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट असतो म्हणजे असतो. ऑप्शन असेल नसेल माहिती नाही, बट फ्युचर असणार म्हणजे असणार. ओके, मग आता सर आम्ही ट्रेड कसं करावं, तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट तुम्हाला क्रूड ऑइलचा चार्ट बघायचा आहे, म्हणजे कुठल्याही कमोडिटीचा, मी लेट्स एक कमोडिटी घेतो इथे. ओके, आता स्टेप सांगतो मी तुम्हाला ट्रेड कसं करायचं त्याच्यामध्ये, आणि स्ट्रॅटेजी पण डिस्कस करणार आहे मी. ओके राईट, काही स्टेप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करून स्वतःचा अनालिसिस पण करू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, मार्केटमध्ये स्वतः पण म्हणजे ज्या स्ट्रॅटेजी सांगतोय त्याच्यावर पण तुम्ही काय काम करू शकता. पहिली स्टेप काय करायची तुम्हाला, पहिली स्टेप मंडळी लक्षात घ्या, तुम्हाला सिंपल काय करायचंय, 1 डे टाइम फ्रेमवर चार्ट ओपन करायचा आहे. 1 डे टाइम फ्रेमवर चार्ट ओपन करायचा आहे कमोडिटीचा, कुठल्याही कमोडिटीचा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचंय, एक अनालिसिस करायचे, लेवल मार्क करायचे. जर तुम्हाला माहिती नसेल की कोणत्या टाइम फ्रेमवर काय करावं, तर मंडळी आपलं एक सेशन झालेलं आहे की डेली ट्रेडिंगसाठी आपण कशा पद्धतीने जे आहे अनालिसिस केलं पाहिजे. ओके, ह्याच्याशी संबंधित मी एक छान सेशन मागेच काही दिवसांपूर्वी घेतलेले, तुम्ही जाऊन नक्की बघा. कुठले तुम्हाला पैसा द्यायची गरज नाही मंडळी. ओके, जे काय तुम्हाला फ्रीमध्ये इथं अवेलेबल आहे. ओके, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ओके, आपला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये मी रोज मार्केट बद्दल अपडेट जे आहे ते टाकत राहतो. आणि आजचा जो टॉपिक आहे कमोडिटी ट्रेडिंगचा, हा पण तुम्हीच दिलेला आहे. ओके, मी तुम्हाला विचारलं की कुठल्या टॉपिकवर सेशन घ्यायचं, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी 3 टॉपिक सांगितले आणि त्या 3 टॉपिकवर मी वोट घेतलं. कमोडिटी ट्रेडिंगला जास्त मत आलं, त्यामुळे मी तुम्हाला कमोडिटीचा सेशन जे आहे ते घेते. ओके, ह्या ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. माझा कुठलाही प्रीमियम ग्रुप नाहीये आणि मी कोणालाही कॉल वगैरे प्रोव्हाइड करत नाहीये. ओके, त्यामुळे मला कॉल वगैरेसाठी फोन करू नका. आणि माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, या नंबरवर स्टॉक मार्केटशी रिलेटेड काही जरी अडचणी असल्या तरी पण तुम्ही मला काय करू शकता, कॉल करू शकता. ओके, डिस्कस करू शकता, काही अडचण नाही. ओके, काहीही अडचण नाही. राईट, मार्केटचं काही असू द्या किंवा कुठलेही काही असू द्या, मार्केटशी संबंधित तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल जर नाही उचलला तर विदिन 24 आवर मध्ये मी 100% माझा कॉल बॅक करतो. आणि नंबर माझाच आहे बरं का, नंबर माझाच आहे. तुम्हाला वाटेल कुठली ऑफिसमध्ये कोणतरी बोलेल वगैरे वगैरे, नाही ना, असं काही नाही, ते माझाच नंबर आहे. आणि जर काही काम असेल तुम्हाला, तसं तुमचा प्रॉब्लेम तसा असेल, तर मी तुम्हाला एक दुसरा नंबर देईल किंवा एक दुसऱ्या व्यक्तीला तुम्हाला कॉल करायला सांगेल, सो दॅट तुम्हाला ते प्रॉब्लेम जो आहे तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. त्यामुळे काळजी करू नका. हा माझा पर्सनल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे. ओके, 930-718-3388 तुम्ही मला कधीही कॉल किंवा मेसेज करू शकता. आलं लक्षात. ओके, त्यानंतर बऱ्याच जणांची अडचण होती की सर आता तुम्ही जे क्लास घेता ते 3-3 महिन्याचे असतात, आम्हाला तेवढं नाही होत सर, आम्हाला फक्त ऑप्शन ट्रेडिंग शिकायचे, आम्हाला पूर्ण नाही शिकायचे. लक्षात घ्या मंडळी, तर ऑप्शन ट्रेडिंगची पण बॅच मी आहे, ती आता चालू करतोय. ओके, बऱ्याच जणांच्या डिमांड आल्यामुळे चालू करतोय. तर कम्प्लीट ऑप्शन ट्रेडिंग बॅच आहे, त्यामध्ये ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग, पहिले तर कम्प्लीट टेक्निकल अनालिसिस, चार्ट ट्रेडिंग ऍडव्हान्स लेवलला शिकवणार आहे. बेसिक पासून तुम्हाला काही माहिती नसू द्या, चार्ट काय असतो तिथून मी चालू करणार आहे. ओके, ड्युरेशन आहे 2 महिन्याचा ड्युरेशन आहे क्लासचा. आणि त्याच्यानंतर क्लासचे 2 रेकॉर्डिंग जे आहेत त्या तुम्हाला 2 महिने तुमच्याकडे असतील, क्लासच्या रेकॉर्डिंग पण तुमच्याकडे असतील. ओके, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग पण शिकवणार आहे, स्टॉक मार्केटमध्ये जे स्टॉक्समध्ये स्विंग ट्रेडिंग करायची ते पण शिकवणार आहे. ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग आणि माझी स्पेशल स्ट्रॅटेजी द्रोणाचार्य ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी म्हणतो मी तिला, ती पण शिकवणार आहे. हिची अॅक्युरसी 95% आहे. ओके, हिची अॅक्युरसी मोर दॅन 95% तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके, बट ती खूप प्रीमियम आहे, मी कोणालाच देत नाही ती. ओके, आणि मी देतो तुम्हाला म्हणतो की त्याच्यावर बॅक टेस्टिंग करा आणि मगच वापरा. कारण डायरेक्ट वापरण्यात, डायरेक्ट सांगण्यात मी सांगतो म्हणून वापरायचं असं नाही करायचं. बॅच चालू होणार आहे 12 तारखेला संध्याकाळी 9 ते 10 त्याचा टायमिंग असेल. रात्री थिअरी लेक्चर असतील 9 ते 10 मध्ये, आणि सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये त्याचं लाईव्ह प्रॅक्टिकल असेल, लाईव्ह ट्रेडिंग पण असेल त्याची. ओके, लाईव्ह
ट्रेडिंग पण माझ्या स्टुडंट सोबत करतो मी. ओके, सो त्याचा टायमिंग पण तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. ज्या मुलांना ज्या व्यक्तींना करायचं असेल त्यांनी संपर्क साधू शकता. माझा नंबर तुम्हाला इथे दिसेल. ओके, या नंबरवर तुम्ही मला मेसेज कॉल करू शकता. राईट, चलो बढिया. राईट, आता बॅक टू टॉपिक येऊया आपण. बघा, आता प्रश्न पडतो की सर इम्पॉर्टंट लेवल कशा मार्क करायच्या. तर मी इथं व्यवस्थित सांगितलं तरी पण एक शॉर्ट फॉर्म मध्ये पटकन सांगतो. तर बघा, तुम्हाला काय करायचंय की मेजर रेजिस्टन्स आणि सपोर्ट तुम्हाला मार्क करायचे. मेजर रेजिस्टन्स आणि सपोर्ट तुम्हाला मार्क करायचे. रेजिस्टन्स आणि सपोर्ट तुम्हाला मार्क करायचे. ओके, त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 काय करायची तुम्हाला. स्टेप नंबर 2 करायची तुम्हाला 1 आवर मध्ये जायचे आणि 1 आवर मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, ट्रेंड बघायचा मार्केटचा काय आहे. ओके, मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, ट्रेंड लाईन, फिबोनाकी जे काय आहे ते तुम्हाला लावायचं असेल तुम्ही इथं लावून अभ्यासू शकता. बऱ्याच जणांचा अडचण असते की सर आम्ही 1 डे मध्ये लावायला पाहिजे, 1 आवर मध्ये लावायला पाहिजे, कशामध्ये लावायला पाहिजे कळत नाही. तर इथं टू बी स्पेसिफिक मी ते पण सांगितलं की कुठं काय वापरायचं. आलं लक्षात. फिबोनाकीचा जो वापर आहे तो थोडा ऍडव्हान्स लेवलला आहे, पण तुम्ही 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये पण त्याला वापरून छान पद्धतीनं त्याच्यावर काम करू शकता. फिबोनाकी जर त्याच्यावर ट्रेडिंग कशी करायची माहिती नसेल तर त्याच्यावर पण आपले सेशन झालेले. पहिलं सेशन हे आता झालेलं सेशन आणि मागचं सेशन जे आहे ते तुम्हाला इथेच कुठेतरी मिळून जाईल. म्हणजे बघा ना, प्रत्येक टॉपिक तुम्हाला इथे भेटणार आहे, प्रत्येक टॉपिक. ओके, कारण तुम्ही सांगता त्याच टॉपिकवर मी सेशन घेतो. ओके, आणि डिटेलमध्ये घेतो. आता बघा, मेजर रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईनशी आपण बघितलं. ओके, स्टेप नंबर 3 काय करायचंय, तर तुम्हाला प्रिव्हियस डेला अनालाइज करायचं. काय करायचे, प्रिव्हियस डेला अनालाइज करायचे. कशामध्ये, तर 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये, 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये. आणि स्टेप नंबर 4 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट करायचा. 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये ट्रेड एक्झिक्यूट करायचा. ओके, हे जर ह्या स्टेप तुम्ही कधी करू शकता, जेव्हा तुम्हाला स्वतःचं अनालिसिस करून ट्रेड करायचं, तुम्ही ह्या पद्धतीने जाऊ शकता. ओके, पण आता आपण जी स्ट्रॅटेजी बघणार आहोत त्यात ते आपण बघूया. ओके, बऱ्याच लोकांनी थंबनेल बघून पण जो आहे व्हिडिओ लावलेला असेल, काळजी करू नका. ओके, तर ती स्ट्रॅटेजी काय ते आपण डिस्कस करणार आहेत. बघा, आपण जो कमोडिटीमध्ये जो ट्रेड आहे तो स्कॅल्पिंग. पहिले तर मी तुम्हाला जसं सांगितलं की आपण नेमकं आज दोन्ही ट्रेड बद्दल बोलणार आहेत, की आपण पोझिशनल किंवा इंट्राडे ट्रेड कसं घेऊ शकतो किंवा स्कॅल्पिंग कसं करू शकतो. दोन्ही ट्रेड बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. राईट, पहिले बेसिक सांगितलं, त्याच्यानंतर स्क्रिप्ट पण आपण डिस्कस केल्यात. आता आपण पोझिशनल, इंट्राडे आणि स्कॅल्पिंग ह्यांच्याबद्दल जरा माहिती घेऊया. ओके, तर बघा, एक इंडिकेटर आहे, जर तुम्ही वापरणार असाल तर वापरा. खूप छान इंडिकेटर आहे, रेकमेंड करेल मी तुम्हाला. ओके, कोणतं इंडिकेटर आहे, सिंपल. तुम्हाला काय करायचंय, सिंपल तुम्हाला काय करायचंय, इथे यायचंय. इथे इंडिकेटर हा ऑप्शन दिसेल तुम्हाला. या इंडिकेटर नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला इथे काय करायचं, टाईप करायचे ट्रेंड लाईन. इथे काय करायचे, टाईप तुम्हाला ट्रेंड लाईन. ओके, आता ट्रेंड लाईन टाईप केल्यानंतर इथे सगळ्या सेकंड नंबरला तुम्हाला दिसेल की ट्रेंड लाईन विथ लक्स अल्गो. खूप जबरदस्त इंडिकेटर आहे असं मला वाटतं. ओके, खूप जबरदस्त इंडिकेटर आहे. म्हणजे ज्या लोकांना ट्रेंड लाईन वगैरे वगैरे माहिती नाहीये तर त्या लोकांनी डायरेक्ट लावलं तरी पण अडचण नाही, कारण इथे डायरेक्ट सिग्नल भेटतात. काय भेटतात, तिथे डायरेक्ट सिग्नल भेटतात. आलं लक्षात, चलो बढिया. आता मी काय करतो, इथे लावतो. ओके, आता बघा, इथे अशा काहीतरी तुम्हाला तिरप्या लाईनी लागलेल्या दिसतील. ओके, आणि तुम्हाला इथे दिसेल की जो आहे तर सिग्नल पण दिसतील तुम्हाला. ओके, इथे काहीतरी बाय बी 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 काहीतरी दिसेल. ओके, तर हे नेमकं काय, हे काय नाही, तर ते आपण जरा डिस्कस करूया. ओके, फर्स्ट थिंग फर्स्ट, बघा, आपण इंडिकेटर जेव्हा लावतोय हे, ओके, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि टू बी स्पेसिफिक, मी हे इंडिकेटर तुम्हाला क्रूड ऑइल साठीच सजेस्ट करेल. टू बी स्पेसिफिक, मी हे इंडिकेटर तुम्हाला क्रूड ऑइल साठीच सजेस्ट करेल. ओके, बाकी कुठल्या कमोडिटीसाठी मी ह्याला वापरून बघितलं नाही, कारण मी बाकींच्यामध्ये ट्रेडच करत नाही बेसिकली, समजून घ्यायला गेलं तर. ओके, बट तुम्ही स्पेसिफिक जर क्रूड ऑइल मध्ये काम करणार असाल तर हे बेस्ट जो आहे इंडिकेटर मी असं तुम्हाला म्हणू शकतो. पण एवढं लक्षात घ्या, कुठलं इंडिकेटर तुम्हाला 100% अॅक्युरसी देणार नाही, आणि तुम्ही स्वतः जरी ट्रेड घेतलात तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला 100% प्रॉफिट भेटणार नाही. ओके, कारण काय, अॅक्युरसी मार्केटमध्ये 100% ही एक काल्पनिक गोष्ट आहे आणि काल्पनिक गोष्टींचं काहीच खरं नसतं. आता लक्ष द्या, जे इथं सेटिंग आलेली आहे, पहिले आपण पोझिशनल बद्दल बोलतोय किंवा इंट्राडे ट्रेड. जे तुम्हाला इंट्राडे ट्रेड म्हणजे काय, तर बेसिकली तुम्ही याच्यामध्ये प्रॉफिट ही मोठे एक्सपेक्ट करता, लॉसही मोठे घेता तुम्ही. ओके, त्याला आपण इंट्राडे ट्रेड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, इंट्राडे ट्रेड म्हणतो. आलं लक्षात. आता आणि पोझिशनल ट्रेड. आता बघा, इंट्राडे जेव्हा तुम्हाला करायचंय, फर्स्ट थिंग फर्स्ट आपण इंट्राडेला आपण जो आहे डिस्कस करूया. इंट्राडे जेव्हा करायचे, तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की तुमचा टाइम फ्रेम जो आहे तो 5 मिनिट पाहिजे. काय पाहिजे, तुमचा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम मध्ये हा इंडिकेटर तुम्हाला लावायचा. ओके, सेकंड गोष्ट काय करायची तुम्हाला, तर इथे जिथे तुम्हाला सिग्नल मिळेल, ओके, लेट्स से इथे बघा, इथे लेट्स से इथे तुम्हाला सिग्नल भेटलं, ह्या कॅन्डलला तुम्हाला सिग्नल भेटलं
ओके, उतावळेपणा करायचा नाही. उतावळापणा जो आहे तो तुमच्यासाठी खूप घातक आहे. आता लेट से तुम्हाला इथं काहीतरी सिग्नल भेटलं, ह्या ट्रेंड लाईनच्या ह्याच्यानुसार तुम्हाला इथं काहीतरी सिग्नल भेटलं. आपण काय करतो, लगेच इथे काय करतो, मार्केट जर खाली येणार असेल तर इथे पी बाय करतो. मार्केट खाली येणार असेल तर पी बाय करतो, मार्केट वर जाणार असेल तर सी बाय करतो. आपण लगेच करतो, आपण वाट बघत नाही. तर लक्षात घ्या मंडळी, मार्केटमध्ये वाट बघणं महत्वाचं आहे. ओके, मग काय करावं सर? मग काय करावं? सिंपल आहे. तुम्ही बघा, ज्या कॅन्डलला तुम्हाला सिग्नल मिळालाय, आता जसं की ह्या कॅन्डलला इथं सिग्नल मिळालाय, जोपर्यंत ज्या सिग्नल दिलेल्या कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत खालच्या साईडचा ट्रेड घ्यायचा नाही. आणि जोपर्यंत वरच्या साईडला आपण लेट से की आपल्याला इथे वरच्या साईडचा सिग्नल आले की तुम्ही इथं बाय करा. ओके ओके राईट. तर ज्या कॅन्डलमध्ये आपल्याला ते सिग्नल भेटले त्या कॅन्डलचा हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. बघा, इथे जोपर्यंत लो तुटत नाही तोपर्यंत ट्रेड बनला नाही. इथं ट्रेड बनला, एक दोन कॅन्डलची मुवमेंट भेटली, छान पद्धतीनं एक 400-500-600 रुपयापर्यंत आरामात इथे प्रॉफिट भेटला, आपण बाहेर पडलो. ओके, बघा मग प्रश्न पडतो, सर ह्याच्यामध्ये मोठे प्रॉफिट आहेत का? हो, आहेत, लक्षात घ्या. ओके, बघा इथे ज्या प्रमाणे ब्रेकआउट भेटलं त्याप्रमाणे आपण त्याच्या खाली नेक्स्ट कॅन्डलची वाट बघितली. नेक्स्ट कॅन्डल आपल्याला खाली भेटल्यानंतर आपण इथे ट्रेड घेतला, इथे एंट्री घेतली. आणि मग सर एंट्रीचं कळालं. एंट्री कशी? सर खालच्या साईडचा जर सिग्नल असेल तर ज्या कॅन्डलनी सिग्नल दिलाय त्या कॅन्डलचा लो ब्रेक होणे महत्वाचे. आणि जर सर मार्केट वर जाणार असेल, वरच्या साईडचा सिग्नल असेल तर त्या कॅन्डलचा हाय तुटणे महत्वाचं आहे. ओके, तर हे आपल्याला सर एंट्रीचं तर कळालं. आता सर स्टॉप लॉस सांगा. ज्या कॅन्डलनं सिग्नल दिले त्या कॅन्डलचा हाय आपला एसएल असेल. असेल. ओके, तो कुठे असू द्या. लेट से आता इथे आपला एसएल असेल इकडे, आणि जर बघायला गेलं तर इथे आपला काय असेल, हा एसएल असेल. ओके, एकंदरीत ज्या कॅन्डलनी सिग्नल दिलेला आहे त्या कॅन्डलचा आपल्याला काय करायचं, स्टॉप लॉस ठेवायचा आहे. जर खालच्या साईडला सिग्नल देत असेल तर त्या कॅन्डलचा हाय आपला काय असेल, आपला स्टॉप लॉस असेल. आणि जर एखादी कॅन्डल आपल्याला बुलिश सिग्नल देत असेल, म्हणजे बाईंग साईडला सिग्नल देत असेल, तर त्या कॅन्डलचा लो आपला काय असेल, स्टॉप लॉस असेल. आलं लक्षात? इथे आपल्याला काय भेटली, एंट्री भेटली. सर एसएल पण भेटला. मग काय करावं? तर लक्षात घ्या, 1:1.5 चा रिस्क टू रिवॉर्ड रेशो ठेवायचा पहिले तर. 1:1.5 चा रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे 1 रुपयाची रिस्क घेतल्यानंतर कमीत कमी ₹1.5 एवढा प्रॉफिट व्हायला पाहिजे. 1 रुपयाची रिस्क घेतली तर ₹1.5 प्रॉफिट व्हायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं, आपली रिस्क मॅनेज करायची आहे. मग कशी मॅनेज करायची सर? तर बघा, इथे प्रेडिक्शन फॉरकास्टिंग मध्ये तुम्ही आपण इथे कुठेतरी एंट्री घेतली, ज्या कॅन्डलनी सिग्नल दिले त्या कॅन्डलचा हाय आपण स्टॉप लॉस ठेवतो. आणि आपल्याला काय करायचं, जी टार्गेट आहे ते 1:1.5 चं ठेवायचं आहे. 1:1.5 मला कसं कळत आहे सर? तर लक्षात घ्या, खूप सोपं आहे. तुम्ही जर इथे नीट बघितलं, तर इथे बघा तुम्हाला दिसेल रिस्क आणि रिवॉर्ड रेशो. ओके, इथे 1.5 आलं म्हणजे तुमच्या 1 रुपयाच्या रिस्कवर तुम्हाला ₹1.5 प्रॉफिट भेटणार आहे. 1 रुपयाच्या रिस्कवर तुम्हाला इथे ₹1.5 प्रॉफिट भेटणार आहे. आलं लक्षात? इथे तेच ठेवलं मी टार्गेट. ओके, पुढचं जर तुम्हाला टार्गेट भेटत असेल नक्की तुम्ही घ्या, पण मिनिमम तेवढं टार्गेट तुम्हाला एक्सपेक्टेड असणं गरजेचं आहे. ओके, कारण आपलं काय होतं की 100% अॅक्युरसी नाही. मी तुम्हाला पहिलेच म्हणलं की 100% अॅक्युरसी नाहीये. सो आपल्याला काय करावं लागतं, तिथे थोडंसं मार्केटमध्ये जो आहे थोडा प्रॉफिट साईडला जर जास्त विचार केला तर आपल्याला तिथे विनिंग ट्रेड जरी आपले कमी असतील तरी पण आपण ऍट द एंड ऑफ द मंथ किंवा ऍट द एंड ऑफ द वीक आपण प्रॉफिटमध्ये निघून जातो. आलं लक्षात? ओके, तर लक्षात घ्या, इथे आपलं बघा 1:1.5 चा जो आहे रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपला इथे हे झाला. आता सिग्नल कोणत्या कॅन्डलनी दिलं? बघा, इथे सिग्नल दिलं या कॅन्डलनी. लक्ष द्या, या कॅन्डलनी आपल्याला बाय साईडचं सिग्नल दिलं, पण हिचा हाय ब्रेक झाला का? नाही. इथं ट्रेड बनेल का? नाही. ओके, मग या कॅन्डलचं काय काम आहे? काहीच नाही, तिला सोडून द्यायचं. जर 2 कॅन्डलचे लगातार सिग्नल भेटत असतील आसपास, जर 2 कॅन्डल एका पाठोपाठ एक जर ट्रेड सिग्नल देत असतील तर त्याला ट्रेड करायचं नाही. लक्षात घ्या, त्याला ट्रेड करायचं नाही. ओके, आलं लक्षात? ओके, बढिया. त्याच्यानंतर सिग्नल कुठे भेटायला ते बघा. आता इथे बघा, इथे सिग्नल भेटलं. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सिग्नलची वाट बघितली, त्याचा लो ब्रेक झाला आणि मग सर आम्ही इथं ट्रेडही घेतला, पण सर मार्केट फिरलं. लक्षात घ्या, कुठे एंट्री घेतली आहे? पटकन आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ओके, आणि आपला जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो किती? 1:1.5 चा. ओके, बघा आपला इथे काय झाला, स्टॉप लॉस हिट झाला. थोडा प्रॉफिट झाला, बट आपला इथे स्टॉप लॉस हिट झाला. मी तुम्हाला तेच म्हणलं, मार्केटमध्ये जे आहे 100% अॅक्युरसी वाला काहीच नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की आमची ही स्ट्रॅटेजी आहे ती वापरा आणि तुम्हाला आम्ही 100% प्रॉफिट देऊ, तर लक्षात घ्या, तुम्हाला पुढचा माणूस येड्यात काढायला 100% नावाचं मार्केटमध्ये काहीच नाही.
ओके, माणसाचं इथं खरं नाही तर स्ट्रॅटेजीचं सांगायला तो पुढचा व्यक्ती. ओके, बघा इथं ह्या कॅन्डलचं सिग्नल आलं, या कॅन्डलचा लो आपला एंट्री ट्रिगर असेल, इथे ब्रेक झाला का? हो. मग स्टॉप लॉस कुठे ठेवायचा? बघा अशा परिस्थितीमध्ये ओके, ज्या कॅन्डलनी सिग्नल दिलं त्याच्यानंतरचे 1 किंवा 2 कॅन्डल नंतर जर आपल्याला जो आहे काय म्हणतात एंट्री भेटत असेल, काय भेटत असेल? एंट्री भेटत असेल आणि ती एंट्री देणारी कॅन्डल खूप मोठी असेल. ओके, बघा ही जी सिग्नल देणारी कॅन्डल आहे ती बारकी आहे आणि एंट्री देणारी कॅन्डल मोठी आहे. तर त्या मोठ्या कॅन्डलचा एसएल ठेवणं, हाय मोठ्या कॅन्डलचा हाय आपल्याला एसएल ठेवणं गरजेचं आहे. मोठ्या कॅन्डलचा हाय आपल्याला एसएल ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ओके, चलो. आता मग इथे 1:1.5 चं टार्गेट ठेवायचं का? डेफिनेटली ठेवायचं. 1:1.5 टार्गेट डेफिनेटली इथे ठेवायचं. आता बघा इथे जे आहे सर तुम्ही काय म्हणलात सर इथे सिग्नल भेटलं की त्याचा हायच्या एंट्री वाट बघा आणि लगेच मग काय करा तिथे ट्रेड घ्या. आता सर इथं हाय ब्रेक व्हायची वाट बघितली, इथं हाय पण ब्रेक झाला सर आणि सर लगेच माझा स्टॉप लॉस हिट झाला. हो, होणार, झाला असेल. ओके, कारण मार्केटमध्ये 100% काहीच नाही. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणालो 100% काहीच नाहीये. ओके, आता ज्या कॅन्डलनी सिग्नल दिलं होतं त्या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस आणि जे इथून पुढचं जे टार्गेट आहे ते आपण इथं बघितलं. ओके, आतापर्यंत 2 स्टॉप लॉस जे आहेत ते हिट आपले झालेले आहेत. राईट, त्याच्यानंतर इथे बघा या ज्या कॅन्डलनी सिग्नल दिलं तिचा लो आपण बघितला. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण काय घेतलं? एक ट्रेड जो आहे तो प्लॅन केलेला आहे. ओके, बघा बघा ज्या कॅन्डलनी सिग्नल दिलं, या कॅन्डलनी सिग्नल दिलं, या कॅन्डलचा लो तुटला, आपण इथे काय घेतला? ट्रेड घेतला. ओके, आणि बरोबर 1:1.5 चं टार्गेट देऊन पुन्हा तो रिव्हर्स फिरला. एक लक्षात घ्या मंडळी, ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ही तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर वापरावी अशी माझी एक्सपेक्टेशन आहे. कारण 6 नंतर चांगले रिझल्ट आहेत. मी ह्याच्या आधी पण वापरून बघितली, म्हणजे थोडं आफ्टरनून टाइम मध्ये पण वापरून बघितली, बट तेवढे छान रिझल्ट नाही भेटले मला. ओके, मोस्ट ऑफ द टाइम जे मला फॉल्स सिग्नल भेटले ते मला दुपारच्या टाइमात भेटले. सो मी तुम्हाला रिकमेंड करेल की संध्याकाळी 5 ते 6 नंतरच तुम्ही या स्ट्रॅटेजीला काय करावं? वापरावं. ओके, तर इंट्राडे साठी मी तुम्हाला सांगितले की अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरता येते. ओके, मग आता सर पोझिशनल साठी काय करावं? पोझिशनल म्हणजे काय? तर सर आज घेतलाय आणि थोडं मोठं टार्गेट आहे, स्टॉप लॉसही खूप मोठा आहे, टार्गेटही खूप मोठं आहे, म्हणजे मी आज घेऊन त्याला उद्या विकू शकतो, परवाही विकू शकतो. तर मला त्या पद्धतीचं जे आहे ते सांगा जरा, ते त्या पद्धतीचं जरा सांगा कसं करावं, काय करावं? तर सिंपल आहे, काय करायचं? 15 मिनिट टाइम फ्रेमवर यायचं आणि ह्याच स्ट्रॅटेजीला वापरायचं. 15 मिनिट टाइम फ्रेमवर याच स्ट्रॅटेजीला वापरायचं. राईट, जसं की बघा इथे आपल्याला फर्स्ट सिग्नल इथे भेटलं, इथे आपल्याला पहिलं सिग्नल भेटलं, आपण इथे ह्याच्या हायच्या वर काय घेतली? एंट्री प्लॅन केली आणि ज्या कॅन्डलनी सिग्नल दिलं जे सेम रूल आहेत तेच सेम रूल 5 मिनिटात होते, तेच सेम रूल आपल्याला इथे लागणार. ओके, राईट. आता त्याच्यानंतर 1:1.5 चं आपल्याला इथे टार्गेट भेटलं. ओके, तर टार्गेट खूप मोठे बघा. ओके, पण प्रॉफिट आणि लॉस तेवढाच जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघा, इथे आपल्याला सिग्नल भेटलं. ओके, आता ज्या कॅन्डलनी सिग्नल दिले त्याचा लो ब्रेक होणं महत्वाचं आहे. सो आपण इथे वाट बघितली लो ब्रेक व्हायची, लो ब्रेक झाला, आपली इथे एंट्री झाली. ओके, आणि आपलं जे टार्गेट आहे 1:1.5 चं ते इथं काय अचीव्ह झालं नाही. आपल्याला इथे म्हणजे बघायला गेलं तर आपला स्टॉप लॉस जो आहे तो इथे नेक्स्ट डे काय झाला? इथे हिट झाला. ओके, इथे बघा, इथे बघा, इथे ह्या कॅन्डलनी सिग्नल दिलं. ओके, सो आता ह्या कॅन्डलचा लो जो ब्रेक होणं अतिशय महत्वाचा आहे, लो जो आहे तो ब्रेक होणे अतिशय महत्वाचा आहे. ब्रेक झाला, हो, त्याच्यावरही स्टॉप लॉस ठेवला, ज्या कॅन्डलनी सिग्नल दिला त्याचा स्टॉप लॉस ठेवला आणि आपलं जे ठरलेले 1:1.5 ते घेऊन बाहेर पडलो. भेटलं का टार्गेट? सर डेफिनेटली भेटलं. ओके सर, अजून एक सिग्नल भेटलं, सर काय करावं? सर इथं अजून एक सिग्नल भेटलं तर वेट करा, तुम्हाला तिथे लो ब्रेक होण्याचा, लो ब्रेक झाला की ज्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तिथे एंट्री घ्या आणि ज्या कॅन्डलनी सिग्नल दिले त्याचा हाय स्टॉप लॉस ठेवा आणि 1:1.5 टार्गेट ठेवा. तुम्हाला आरामात तुमचं जे आहे बघा, इथे 4 ट्रेड आपल्याला भेटली, 4 पैकी ती एक ट्रेड जो आहे आपला लॉस मध्ये गेला. अॅक्युरसी किती? 75% आपण म्हणू शकतो. ओके, 75% आपली अॅक्युरसी आहे असं म्हणू शकतो. बघा इथे दोन्ही वेळेस काय झाले? आपले स्टॉप लॉस जे आहे ते हिट झालेले. ओके, बघा स्टॉप लॉस हिट झाला तर स्टॉप लॉस तुमचा लॉस जो आहे तो खूप कमी होणार आहे. पण तुम्हाला जर मोठे टार्गेट भेटले, ओके, बघा अशा ही जी मुवमेंट आहे ना, ही जी मुवमेंट आहे ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉफिट होतो. ओके, याला पॅराबोलिक मुवमेंट म्हणतात. त्याला काय म्हणतात? पॅराबोलिक मुवमेंट. जेव्हा एकाच दिशेने मागच्या कॅन्डलपेक्षा पुढची कॅन्डल मोठी बनत असेल आणि एकाच कलरची बनत असेल. ओके, बघा 3 कंडिशन आहेत. एकाच दिशेने एका कलरच्या कॅन्डल जेव्हा मागच्या कॅन्डलपेक्षा पुढची कॅन्डल मोठी बनत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पॅराबोलिक मुवमेंट म्हणतो. आणि पॅराबोलिक मुवमेंट मध्ये सगळ्यात जास्त पैसा ऑप्शन बायरला मिळतो. सगळ्यात जास्त पैसा ऑप्शन बायरला मिळतो. आलं लक्षात? ओके, सो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. राईट, तर पोझिशनल साठी तुम्ही 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरावा अशी मी एक्सपेक्टेशन ठेवतो. आता सर स्कॅल्पिंग साठी काय करावं? स्कॅल्पिंग साठी काय करावं? टाइम फ्रेम बदलावा का? लक्षात घ्या, स्कॅल्पिंग कमोडिटीमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या खाली कधीच जायचं नाही.
कमोडिटीमध्ये 5 मिनिट टाइम फ्रेमच्या खाली कधीच जायचं नाही. 5 मिनिटाच्या खाली गेलं की पाप लागलं, समजा 5 मिनिटाच्या खाली गेलं की पाप लागलं. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आपला मिनिमम टाइम फ्रेम आहे. मग काय करावं सर, तर आपल्याला इंडिकेटरमध्ये चेंजेस करायचे. स्कॅल्पिंगसाठी इंडिकेटरमध्ये चेंजेस करायचे. सेटिंगमध्ये यायचं. कसं यायचं तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही याच्यावर कर्सरवर क्लिक कराल तर क्लिक केल्यानंतर इथं सेटिंगचा ऑप्शन आहे. या सेटिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक जे आहे ते करायचं आहे आणि त्यानंतर इनपुट्समध्ये यायचं. त्यानंतर काय करायचं, इनपुट्समध्ये यायचं. इनपुट्समध्ये आल्यानंतर काय करायचं तर सिंपल तुम्हाला इथे काय करायचंय 7 करायचे. इथे काय करायचे 7 करायचं आहे. ओके, आणि तुमचा जो आहे इंडिकेटरमध्ये काही चेंजेस होतील. आता लक्षात घ्या, स्कॅल्पिंग मध्ये आपण पटकन एंट्री आणि पटकन एक्झिट करतो, त्याच्यामुळे इथे स्टॉप लॉस लावण्याचा टाइम वगैरे वगैरे हे तुम्हाला टाइम भेटत नाही. जर तुम्हाला मार्केटमध्ये खूप टाइम झाला असेल तर स्कॅल्पिंगसाठी तुम्ही विचार करावा. स्कॅल्पिंग एवढी सोपी नाही आणि जे क्लास आहे ना आपला, तर ह्या क्लासमध्ये स्कॅल्पिंग सुद्धा शिकवणार आहे. स्कॅल्पिंग शिकवणार आहे, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग सगळं शिकवणार आहे. ओके, म्हणजे हेजिंग ऑप्शन, हेजिंग स्ट्रॅटेजी सगळं काही ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आलं. ओके, आणि याची फीस जी आहे ती 9,999. तुम्ही ह्याला 2 टप्प्यामध्ये भरू शकता. पहिला टप्पा तुमचा 6,000चा असेल, दुसरा टप्पा तुमचा 4,000चा असेल. ओके, तर 2 टप्प्यामध्ये सुद्धा भरू शकता. सर आम्हाला वन टाइम भरता येत नाही, काळजी करू नका, 2 महिन्याचा क्लास आहे. ओके, आणि 2 महिने तुमच्याकडे रेकॉर्डिंग, एकंदरीत 4 महिन्याचं तुमचं काय राहणार आहे, रिपीटेड रिव्हिजन राहणार आहे. माझा जो आहे तुम्हाला सपोर्ट राहील. माझा एक स्टुडंटचा ग्रुप आहे, त्या स्टुडंटच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ऍड केलं जाईल. त्याच्यामध्ये मग मी मार्केटबद्दल अपडेट टाकत असतो की काय व्हायले काय नाही. ओके, फ्रीमध्ये पण टाकतो, फ्रीवाले आपल्या ह्या ग्रुपमध्ये पण टाकतो, त्याच्यात काहीच अडचण नाही. पण काही गोष्टी असतात ज्या मला माझ्या स्टुडंटला स्पेशली द्यायच्या असतात, कारण त्यांचं काहीतरी प्रिव्हिलेज त्यांना द्यावं लागेल, कारण त्यांनी क्लास केलेला आहे माझ्याकडं. सो त्यांना काही ऍडिशनल गोष्टी पण मी सांगत असतो. जसं की आता काही दिवसांपूर्वी मी आपल्या इथं व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकलं होतं, मी स्क्रीनशॉट टाकला होता की काही म्हणजे गॅप अप गॅप डाऊन थेरी आहे एक माझी. ओके, ती गॅप अप गॅप डाऊन थेरी नुसार आपण ठरवू शकतो की उद्याच्याला मार्केट गॅप अप ओपन होणार आहे की गॅप डाऊन ओपन होणार आहे. ओके, त्यानुसार आपण ट्रेड घेऊ शकतो. तर मी जे आहे गॅप अप गॅप डाऊन थेरीनुसार जी शिकवतो मी, ओके, क्लासमध्ये पण शिकवतो. तर ह्याच्यानुसार मी त्यांना सांगितलं होतं की टाटा स्टील जो आहे तो जरा बरा वाटतोय मला, उद्याच्याला गॅप अप टू साइडवेज ओपन होऊ शकतो. आणि दुसऱ्या दिवशी जवळपास तो 1.5% वरी ओपन झाला. ओके, त्याच्यानंतर कोल इंडिया पण होता त्या दिवशी माझ्याकडे, म्हणजे त्यांच्या ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट मी बाय केले होते. सो जे आहे ते ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला त्यांना थोडं प्रिव्हिलेज द्यावंच लागणार आहे. ओके, राईट, तर ते प्रिव्हिलेज पण तुम्हाला तिथे मिळेल, काहीच अडचण नाही. आणि लक्षात, ओके, बढिया. आता मग प्रश्न पडतो, सर आता स्कॅल्पिंगसाठी आम्ही काय करावं, तर स्कॅल्पिंग मध्ये तुम्हाला मी सांगितलं की टाइम फ्रेम नाही बदलायचा, आपल्याला सेटिंग चेंज करायची. 7 मिनिटाची काय करायची, 7 जो आहे ती इथे चेंज करायची आपल्याला. इथे स्विंग डिटेक्शन लुक बॅक जे आहे ते आपल्याला 7 करायचे, 14च्या जागेवर 7 करायचे आणि बस तेवढं करायचं, ओके करायचं. ओके, आता जिथे सिग्नल मिळेल त्याच्यानंतर बघा, बऱ्याच वेळेस असं होतं की अशा साइडवेज मार्केटमध्ये, हे बघा इथे हे जे साइडवेज मार्केट आहे ना इथे, ओके, या साइडवेज मार्केटमध्ये स्कॅल्पिंगला ना इथे तुम्हाला जास्त वेळेस ट्रॅप होऊ शकतो, तुम्ही जास्त वेळेस इथे ट्रॅप होऊ शकता. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेन की जेव्हा सिग्नल भेटायले तेव्हा लगेच एंट्री घ्या. सिग्नल भेटल्या एंट्री घ्या. ओके, जसं आपण इंट्राडे साठी म्हणू लागलो की बाबा सिग्नल भेटल्यानंतर वाट बघा, पुढच्या कॅन्डलचा हाय ब्रेक होऊ द्या किंवा पुढच्या कॅन्डलचा लो ब्रेक होऊ द्या, त्यानंतर एंट्री घ्या, असं करू नका. सिग्नल भेटायला चालू झालं, ओके, की लगेच एंट्री घ्यायची. ओके, आणि त्या कॅन्डलमध्ये चांगला प्रॉफिट होत असेल तर घेऊन बाहेर पडायचं. ओके, राईट, म्हणजे जास्त काळ नाही थांबायचं. ओके, कारण काय होतं की पुढची कॅन्डल जी आहे आपल्याला थोडीशी रिव्हर्समध्ये येताना पण भेटू शकते. जसं की बघा इथे या कॅन्डलमध्ये पण आपल्याला सेम तेच जाणवलं की मार्केटमध्ये सिग्नल बरोबर भेटलं सर, काहीच अडचण नाही. पण सिग्नल भेटलं की त्याच्यानंतर लगेच थोडंसं वर आलं आणि पुन्हा खाली गेलं सर. ओके, तर या परिस्थितीमध्ये टाइम खूप वेस्ट होतो. स्कॅल्पिंगचा पहिला रूल जर तुम्हाला पाहिजे तर स्कॅल्पिंगवर पण आपण एखादं सेशन घेऊ शकतो. दर रविवारी मला जे विचारतो मी टॉपिक, कुठल्या टॉपिकवर सेशन घ्यायचं त्याच्यावर सांगा तुम्ही, तर आपण स्कॅल्पिंगवर पण सेशन घेऊ शकतो. तर स्कॅल्पिंगचा पहिला रूल काय सांगतो की कुठलाही ट्रेड मॅक्सिमम 5 मिनिटं होल्ड करायचा असतो. दुसरा स्कॅल्पिंगचा रूल काय सांगतो की तुमच्याकडे मिनिमम 2 ते 3 लॉट पाहिजेत स्कॅल्पिंगसाठी. आपण काय करतो, आपण एक लॉट घेतो आणि त्याच्यातच म्हणतो सर आम्ही स्कॅल्पिंग करतो. नाही होत. ओके, स्कॅल्पिंगचा दुसरा रूल 2 ते 3 लॉट तुम्हाला पाहिजे, त्याच्यामुळे कॅपिटल पण तुमचं जास्त पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता हे जे रूल्स आहेत हे बँक निफ्टीसाठी आहेत. ओके, जर 2 लॉट वापरत असाल, ओके, एका लॉटसाठी 100 रुपये एवढा लॉस घ्यायचा. 2 लॉट वापरत असाल तर 200 रुपये ते 300 रुपये. ओके, म्हणजे पर लॉट तुम्हाला किती रुपये लॉस घ्यायचा, फक्त 100 रुपीज लॉस घ्यायचा. आणि मग प्रॉफिट तुम्हाला जेवढा भेटेल तेवढा घ्या आणि एक्झिट करून द्या. ओके,
राईट. तर हे तुम्हाला काही रूल्स आहेत, ते तुम्हाला माहिती पाहिजे. अजून डिटेलमध्ये भरपूर आहे, स्कॅल्पिंगचा आपला टॉपिक नाही आजचा, सो तिथं मी जाणार नाही. पण इथं मी तुम्हाला सांगतो की ज्या कॅन्डलमध्ये सिग्नल भेटले त्या कॅन्डलमध्ये लगेच एंट्री करा. चांगला प्रॉफिट भेटला की एक्झिट करून द्या, एक्झिट करून द्या. कारण लक्षात घ्या, जे कमोडिटीमध्ये आहे, कमोडिटीमध्ये जे काही ऑप्शनचं जे बिहेवियर असतं, ऑप्शनचं जे बिहेवियर असतं ते थोडंसं स्लाइटली आपल्या बँक निफ्टीपेक्षा वेगळं असतं. आपल्याला सवय असते बँक निफ्टीची, पण त्या पद्धतीनं आपल्याला इथं जे आहेत जे मुवमेंट आहे ती भेटत नाही. ती मुवमेंट जी आहे ती इथं भेटत नाही. कारण आपल्याला काय माहिती असतं की सर बँक निफ्टीमध्ये आम्हाला 15चा लॉट आहे किंवा 25चा लॉट आहे किंवा 50चा लॉट आहे, मॅक्सिमम बघायला गेलं 40चा लॉट आहे. ओके. पण लक्षात घ्या, इथे क्रूड ऑइलचा जो लॉट साईज आहे तो 100 रुपीजचा आहे. इथे जर 1 रुपयाची मुवमेंट झाली तर 100 रुपीज प्लस 100 रुपीज मायनस. इथे किती रुपयाची मुवमेंट झाली? 100 रुपीज प्लस 100 रुपीज मायनस. ओके. तर हे माहिती असणं गरजेचं आहे की इथं तुम्हाला छोटी मुवमेंट सुद्धा मार्केटमध्ये मोठा प्रॉफिट किंवा मोठा लॉस काढून देऊ शकते. सो तुम्हाला त्या छोट्या मुवमेंटमध्ये स्कॅल्पिंग करत असाल तर स्कॅल्पिंगचं बद्दल बोलतोय आम्ही. तर स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला तेवढा सुद्धा प्रॉफिट, तेवढी सुद्धा जी मुवमेंट आहे ती तुम्हाला मुवमेंट तुम्हाला खूप सफिशियंट आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा, स्कॅल्पिंग करण्यासाठी सेकंड गोष्ट काय लागते की तुमची जी ऑर्डर एक्झिक्युशन आहे ती ऑर्डर एक्झिक्युशन तुमची फास्ट पाहिजे. ऑर्डर एक्झिक्युशन तुमची फास्ट पाहिजे. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिलं, त्या लिंकवरून तुम्ही डीमॅट खोला. अपस्टॉक झालं, धन झालं किंवा आल्मंड झालं, तर ह्यांचे जे वेब प्लॅटफॉर्म आहेत ओके हे चांगले आहेत. एंजल वनचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? एंजल वन कधी कधी लॅग करतं. तुम्ही बघितलं असेल की ऑर्डर टाकली तर तुम्हाला ते ऑर्डर पेंडिंग ऑर्डरमध्ये काही दिसत नाही किंवा जे ऑर्डर टाकलेली प्रॉफिट लॉस मध्ये पण दिसत नाही. ओके. ओपन ऑर्डर जेव्हा असते, आपण जेव्हा ऑर्डर टाकलेली असते तेव्हा प्रॉफिट लॉस मध्ये पण दिसत नाही. हे जे प्रॉब्लेम आहेत हे एंजल वनला फ्रिक्वेंटली येतात. ओके. तुम्ही जर वापरत नसाल किंवा तुमचा कोणी कलिग वापरत असेल तर तुम्ही त्याला विचारा की एंजल वनला प्रॉब्लेम येतात का, तर तो काय म्हणतो बघा. ओके. आणि एक प्रॉब्लेम तर खूप भयंकर लेवलला एंजल वनचा आहे की 9:16 त्यांचं जे ऍप आहे ते मला मोस्ट ऑफ द टाइम जे आहे ते बंद झालेलं किंवा हँग झालेलं दिसतं. ओके. काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही, बट माझ्याकडे इश्यू आहे की दुसरीकडे इश्यू आहे माहिती नाही. बट हा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्या ग्रुपमध्ये पण ज्या बरेच सारे मंडळी आहेत त्यांना मी विचारलंही होतं की असं काही अडचण येते का, तर त्यांनी पण रिस्पॉन्ड केला की हो बाबा आम्हाला पण सर प्रॉब्लेम येतोय. तर हे काय असे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत. आणि आपण जेव्हा पैसा लावलेला असतो ना तेव्हा थोडंसं धाकधूक असते आपल्याला की प्रॉफिट व्हायला की लॉस व्हायला, आपल्याला ते बघणं खूप महत्वाचं असतं. कारण एक्झिट करणं तेवढंच महत्वाचं आहे. ओके. सो ते आपल्याला क्विक एंट्री आणि क्विक एक्झिटसाठी चांगला ब्रोकर जो आहे तो आपल्याला पाहिजे आहे. राईट. सो बघा, आता ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत. या गोष्टी वापरल्यानंतर तुमचा जो काही फीडबॅक आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. मंडळी, व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायला विसरू नका, कारण रोज मार्केटबद्दल अपडेट काय जी चालू आहे काय नाही ते इथं टाकत असतो मी. आलं लक्षात. सो आजचं सेशन आय गेस तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. आशा करतो तुमचा आजचा दिवस खूप चांगला गेला असेल. थँक्यू सो मच गाईज.